नमस्कार. जिल्हा विज्ञान प्रदर्शनामध्ये आपण इथे उपस्थित आहोत. या ठिकाणी अनेक प्रयोग, अनेक प्रकल्प विज्ञानाचे विद्यार्थी, विज्ञानाचे शिक्षक, शिक्षिका आणि अभ्यास वर्ग या ठिकाणी आहे. वेगवेगळे मॉडेल या ठिकाणी आलेले आहेत. संबंध जिल्हाभरातून प्रातिनिधिक रूपातले म्हणजे प्रत्येक तालुक्यातले 3-3 असे निवडक विद्यार्थी या ठिकाणी आपले प्रोजेक्ट घेऊन आलेले आहेत. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी वैजनाथ या शाळेतील विद्यार्थी आणि त्याचा प्रोजेक्ट त्याचा काना माधव पवार नावाचा हा विद्यार्थी माझ्यासोबत आहे. अतिशय सुंदररित्या त्याने एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे. त्या प्रोजेक्टचं नाव आहे नाव काय बेटा? पाईप स्कोप. आता आपल्याला मायक्रोस्कोप माहित आहे, तर त्यालाच अनुसरून त्यानं पाईप स्कोप नावाचा एक प्रोजेक्ट छान तयार केलेला आहे. अतिशय घरगुती आणि टाकाऊ पदार्थापासून त्यानं हा पाईप स्कोप तयार केलेला आहे. सूक्ष्मदर्शक यंत्रच जणू ते आहे आणि स्थानिक परिस्थितीचा वापर, परिसरातल्या वस्तूचा वापर करून त्यांनी हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. याच्यामध्ये जे आपण दिसत आहे बघा, हे काचेच्या स्लाइड आहेत आणि पाईपाचे वेस्ट मटेरियल आहे आणि त्याला लेन्स लावून त्यांना LED लाईट लावून त्याने एक मायक्रोस्कोप तयार केलेला आहे, पाईप स्कोप. याच्यामधून आपण वेगवेगळ्या स्लाइड चा आपण अभ्यास करू शकतो. जसं आपण मायक्रोस्कोप मध्ये करतो, शेवाळाचा अभ्यास असेल, कांद्याचा पापुद्र्याचे पेशी असतील किंवा बुरशी असेल, स्पायरोगायरा असेल किंवा दह्यामधले बॅक्टेरिया असतील, अशा प्रकारचा सुंदररित्या त्यांनी त्याची रचना करून कमी खर्चामध्ये जवळपास 700-800 रुपयाच्या आत त्या प्रोजेक्टचा खर्च असावा. खरं बघितलं तर आपल्याला मायक्रोस्कोप 10,000च्या पुढे मिळतो, परंतु 700-800 रुपयामध्ये हे मायक्रोस्कोप त्याने तयार केलेला आहे. अतिशय वाखाणण्यासारखं हा प्रकल्प आहे आणि मला सुद्धा हा प्रकल्प खूप आवडला. मित्रांनो, आणखी एक सांगायची गोष्ट म्हणली की मायक्रोस्कोप किंवा एखादे दुर्बीण म्हणलं की त्याची फार भीती वाटते, ते कसं असेल. मला काल परवापर्यंत मायक्रोस्कोप मध्ये कशा वस्तू दिसतात, कशा पेशी बघतात, हे मला शिक्षक झाल्यावर कळलं की याच्या अगोदर जेव्हा आपण विद्यार्थी दशेत होतो, म्हणजे मी विद्यार्थी दशेत होतो, तेव्हा सुद्धा आमचे सर सांगायचे की भाई हे सूक्ष्मदर्शक आहे, त्याच्यातून असं दिसते. पण प्रत्यक्षामध्ये शाळेमध्ये मी बघितलं आणि नंतर जे साध्या रूपातलं बघितलं, या विद्यार्थ्याचा प्रकल्प गेलेला आहे आणि त्या प्रकल्पातून अतिशय सुंदररित्या त्याने त्या स्लाइड दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळं त्याचे मार्गदर्शक असतील, त्याचे मुख्याध्यापक असतील, नितीन दुगाने सर, अतिशय छान त्याला मार्गदर्शन केलं. अशाच प्रकारचे अतिशय कमी खर्चातली आणि विद्यार्थी उपयोगी तसेच समाज उपयोगी, शाळा उपयोगी अशा वस्तू अशा विद्यार्थ्यांकडून घडतील अशी आशा आहे. आणि याचा विशेष म्हणजे इतर जे या कॅम्पस मध्ये आपण बघतो त्याच्यापेक्षा हे मला तरी वेगळं आणि नाविन्यपूर्ण आणि खूप छान वाटलेलं आहे. पुनश्च त्या दोघांचंही, शाळेचं आणि मुख्याध्यापकाचं तसंच या मार्गदर्शकाचं मी अभिनंदन करतो आणि पुढील असेच नवीन नवीन प्रकल्प कर. तुला खूप खूप शुभेच्छा आणि छान मोठा वैज्ञानिक हो. विश यू ऑल दी बेस्ट बेटा. ओके, भेटू. चालते.